Hello everyone, welcome back. Today we are going to see very important topic of DevOps Foundation series, that is Kubernetes. ज्यावेळी तुम्हाला कोणत्याही कंपनीमध्ये जर DevOps पोझिशनसाठी अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला तिथे नक्कीच Kubernetes स्किल मॅन्डेटरी मिळेल. आणि असे सिनारिओ झालेत की जर Kubernetesचं स्किल फक्त असेल तरी पण तुम्ही DevOps डोमेनमध्ये सर्वाइव्ह करू शकता. तर कुबरनेट्स हे इतकं इम्पॉर्टंट आहे आणि कुबरनेट्स समजून घेणं हे इनिशियली थोडंसं इझी वाटतं, बट एकदा तुम्ही बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर केलं तर तुम्हाला इझिली समजतं. बिफोर दॅट मी असा जिम करतो की तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ पाहिलेत आणि तुम्हाला डॉकरचं बेसिक अंडरस्टँडिंग आहे. अरे डॉकरचं अंडरस्टँडिंग आहे, व्हॉट एक्झॅक्टली CI/CD म्हणजे काय माहिती आहे, कुबरनेट्स कोणत्या सेक्शनमध्ये पडेल हे पण तुम्हाला अंडरस्टँड होईल. तर जर CI/CDचा व्हिडिओ पाहिला नसेल, डॉकर्स रिलेटेड तुम्ही काहीच पाहिलं नसेल, तर आय हायली रिकमेंड यू व्हिडिओज वॉट एव्हर आय हॅव क्रिएटेड प्रिव्हियसली अँड कम बॅक टू दिस व्हिडिओ. ऑलराईट. जर तुम्ही ते बेसिक अंडरस्टँड केलं प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये तर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊन जाईल की एक्झॅक्टली कुबरनेट्स हे काय. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. तर in very simple term, let me open notepad. Let's understand Docker in simple word what it is. It is container platform, right? Container platform. डॉकर काय आहे? डॉकर हा एक कंटेनर प्लॅटफॉर्म आहे. आता कंटेनर म्हणजे काय हे जर कोणाला माहिती नसेल तर अगेन आय एम रिपीटिंग, गो बॅक अँड सी दॅट व्हिडिओ. यू विल क्लिअर अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली द कंटेनर मीन्स. म्हणजे त्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केले त्याच डॉकरचं आर्किटेक्चर, डॉकर कंटेनर म्हणजे काय, डॉकर इमेज म्हणजे काय. ऑलराईट. तर डॉकर म्हणजे काय आहे? कंटेनर प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर कुबरनेट्स म्हणजे काय? कुबरनेट्स हा कंटेनर ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म. ऑलराईट. कंटेनर ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म. आता कंटेनर ऑर्केस्ट्रेशन म्हणजे काय हे आपण अंडरस्टँड करून घेऊ. डॉकर म्हणजे कंटेनर प्लॅटफॉर्म, राईट. कंटेनर म्हणजे एक्झॅक्टली डिटेलमध्ये आपण पाहिलं तर त्यावरती एक लाईट वेट सर्व्हर आपण म्हणू शकतो, राईट. लाईट वेट सर्व्हर. त्यामध्ये एक ॲप्लिकेशन रनिंग असेल, त्याचे स्वतःचे CPU, मेमरी, एव्हरीथिंग इन्क्लुडेड इन टू दॅट कंटेनर. त्याला आपण लाईट वेट सर्व्हर म्हणू शकतो आणि तो रन करण्यासाठी लॉजिकल आयसोलेशन प्रोव्हाइड करतो. तर हे मॅनेजमेंट आपण कुबरनेट्स थ्रू करतो, त्यालाच काय बोलतात? ऑर्केस्ट्रेशन बोलतो. तर लेट्स सी इन डिटेल. तर कुबरनेट्स हे कोणाचं प्रोडक्ट आहे? इट्स अ गुगल प्रोडक्ट, राईट. गुगल प्रोडक्ट. आणि कुबरनेट्सला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहितो? K8s, राईट. K8s म्हणजे काय? तर तुम्ही चेक करताल 1 2 3 4 5 6 7 8 एक्सेप्ट K अँड लास्ट S. म्हणजे हे दोन सोडून बाकी जर आपण पाहिले तर ते टोटल 8 कॅरेक्टर आहेत. म्हणून आपण कुबरनेट्सला K8s
असं सुद्धा लिहितो. ऑलराईट. तर हा मे बी इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारू शकतात. सिम्पल आहे, पण त्याचं मागं लॉजिक काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. ऑलराईट. तर यामध्ये टोटल 8 कॅरेक्टर आहे आणि त्या 8 कॅरेक्टरमुळे आपण 8 हा नंबर घेतला आहे आणि हा त्याचा शॉर्ट फॉर्म क्रिएट केला. ऑलराईट. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. नेक्स्ट, हा ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म काय? तर समजून घ्या, डॉकरमध्ये फर्स्ट सिनारिओ, माझ्याकडे एक होस्ट आहे, त्यामध्ये हार्डवेअर आहे, राईट, ऑपरेटिंग सिस्टीम, डॉकर रन टाइम इंजिन, राईट, डॉकर रन टाइम इंजिन, आणि त्याचबरोबर मल्टिपल कंटेनर C1, C2, C9, C10. ऑलराईट. तर हा सिंगल होस्ट असल्यामुळे ज्यावेळी कंटेनर 1 डॉकर रनटाइम इंजिन थ्रू ऑपरेटिंग सिस्टीमला कॉल करेल आणि सांगेल आय नीड डॅश डॅश अमाऊंट ऑफ मेमरी टू एक्झिक्यूट प्रोसेस. तर त्यावेळी कंटेनर 1ला, लेट सपोज इथे माझं वेब ॲप्लिकेशन आहे नेटफ्लिक्स. ऑलराईट. नेटफ्लिक्सवरती ज्यावेळी मी एखादा मूवी लेट सपोज फ्रायडेला लॉन्च करतोय, फ्रायडेला लेट सपोज एखादा मूवी रिलीज होतोय, तर फ्रायडेला एखादा मूवी रिलीज केल्यानंतर एक्सपेक्टेड आहे की तिथे ट्रॅफिक इन्क्रीज होणार, राईट. ते ट्रॅफिक इन्क्रीज झाल्यानंतर आपल्याला या कंटेनरला एक्झिक्युशनसाठी मेमरी, CPU म्हणजे हाय रिसोर्स लागतील, राईट. त्या रिसोर्सला मॅनेज करण्यासाठी हा रिक्वेस्ट करेल डॉकर रन टाइम थ्रू ऑपरेटिंग सिस्टीमला आणि अलोकेटेड ऑर अवेलेबल रिसोर्सेस रिक्वेस्ट करेल. पण हा सिंगल होस्टवरती अवेलेबल असल्यामुळे सिंगल होस्ट, कारण हे तुम्ही पाहताय ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ही कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आहे? सिंगल होस्ट आहे, राईट. हा सिंगल होस्ट असल्यामुळे ऑलरेडी आपल्याकडे कंटेनर 10 रनिंग आहेत, राईट. कंटेनर 10 रनिंग आहे आणि सुरुवातीला आपण त्यांना पर्टिक्युलर मेमरी, CPU अलोकेट केला. आता याने सडनली मेमरी रिक्वेस्ट जास्त केली तर हा जो आपला लास्ट कंटेनर आहे किंवा इन बिटवीन कोणताही कंटेनर फेल स्टेटमध्ये जाऊ शकतो. तर हा डॉकरचा डिसएडव्हान्टेज आहे, राईट. जर कंटेनर 1ने हाय मेमरी रिक्वेस्ट केली तर कोणताही यामधला कंटेनर फेल जाऊ शकतो, म्हणजे अदर रनिंग ॲप्लिकेशनला प्रॉब्लेम होऊ शकतो. सिंपल आहे, कारण रिसोर्स अवेलेबल नाही आहेत यामध्ये. तर तो एक ड्रॉबॅक आहे सिंगल होस्टचा, कारण कंटेनर आपले सिंगल होस्टवरती रनिंग आहेत. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होऊ शकतो? जर मल्टिपल होस्ट असतील तर आपण हे कंटेनर दुसरीकडे मूव्ह केले तर ते होऊ शकतात. लेट सी इन डिटेल. नेक्स्ट आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे? स्केलिंग, ऑटो स्केलिंग. कंटिन्यू टू दिस, मी एक नेटफ्लिक्स ॲप्लिकेशन एका होस्टवरती रन करतो. ऑन स्पेसिफिक डे, स्पेसिफिक डेट, लेट सपोज जर माझं ट्रॅफिक इन्क्रीज होणार हे मला माहिती, ऑलराईट. तर त्या केसमध्ये कंटेनरमध्ये डॉकरकडे अशी कोणतीही टेक्नॉलॉजी ऑर इन द सेन्स वे नाही आहे की जिथे आपण ऑटो स्केलिंग एनेबल करू शकतो कंटेनरसाठी, ऑलराईट. ऑटो स्केलिंग एनेबल करण्यासाठी आपल्याला कुबरनेटची गरज लागते. ऑटो स्केलिंग म्हणजे काय? इन दॅट स्पेसिफिक पर्टिक्युलर टाइम जर माझं ट्रॅफिक इन्क्रीज झालं तर माझे अवेलेबल रिसोर्स त्याच वेने इन्क्रीज झाले पाहिजेत, राईट. मग ते ट्रॅफिक सर्व करण्यासाठी जे रिसोर्सेस लागत आहेत ते रिसोर्सेस कस्टमरला अवेलेबल झाले पाहिजे. अदरवाईज व्हॉट विल हॅपन?
तर जी येणारी रिक्वेस्ट आहे ती फेल होईल. म्हणजे ऑटो स्केलिंगसाठी आपल्याला अगेन कुबरनेटची गरज लागते. डॉकरकडे हे बाय डिफॉल्ट सोल्युशन अवेलेबल नाही आहे. इवन दो ते आयसोलेशन प्रोव्हाइड करतायत, कंटेनर रन करतायत, बट ऑटो स्केलिंग ज्या वेळेस गरजेचं आहे ते ऑटो स्केलिंग डॉकरमध्ये अवेलेबल नाही आहे. नेक्स्ट इज ऑटो हिलिंग. ऑटो हिलिंग. ऑटो हिलिंग म्हणजे काय? लेट सपोज माझं एक ॲप्लिकेशन एका कंटेनरवरती रनिंग आहे. तो कंटेनर फेल गेला, क्रॅश झाला. तो कंटेनर इज नथिंग बट लाईट वेट सर्व्हर, राईट? तर तो फेल झाला, तर त्यावेळी ऑटो हिलिंग म्हणजे काय? बाय डिफॉल्ट असं काय आहे का लॉजिक की तो कंटेनर पुन्हा एकदा अप होईल, तर तो ऑप्शन डॉकरमध्ये अवेलेबल नाही आहे. तर ऑटो हिलिंग हा कुबरनेट्स आपल्याला एक वे प्रोव्हाइड करतो. लेट सपोज एन ॲप्लिकेशन गोज डाऊन, तर त्यावेळी कुबरनेट्समध्ये बाय डिफॉल्ट तो पॉड रिस्टार्ट करण्याचं मेकॅनिझम अवेलेबल आहे. सो अगेन ऑटो हिलिंग इज नॉट अवेलेबल इन Docker. Next one is alone Docker. Sorry, we cannot use in organization or enterprise. तर नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस काय आहेत डॉकरचं? फक्त डॉकर, जर आपण डॉकर कन्सिडर केलं तर फक्त डॉकर आपण इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकतो का? नाही. त्यासाठी आपल्याला कोणत्या तरी ऑर्केस्ट्रेशन टूलची गरज आहे. आणि ऑर्केस्ट्रेशन टूलची का गरज आहे? तर हे सारे फीचर्स डॉकरमध्ये अवेलेबल नाहीत. ऑटो स्केलिंग, ऑटो हिलिंग, लोड बॅलन्सिंग, ऑलराईट. तर हे मेकॅनिझम अवेलेबल डॉकरमध्ये नाहीत, म्हणून आपण कुबरनेट्सकडे मूव्ह होतोय. तर हे 4 आपण बेसिक डिसएडव्हान्टेजेस पाहिलेत. त्याचं डिटेलमध्ये आपण पाहू की ते डिसएडव्हान्टेजेस कुबरनेट्समध्ये कसे वर्कआउट केले. ऑलराईट. त्यावेळी आपल्याला समजेल की एक्झॅक्टली डॉकर आपण कुबरनेट्स सोबत का यूज करतो. ऑलराईट. लेट्स सी सिंगल होस्ट. डॉकरमध्ये आपण पाहिलं होतं सिंगल होस्ट. So Kubernetes architecture, I am writing here. KTS आर्किटेक्चर बेसिक ओव्हरव्ह्यू सांगतोय. त्यामध्ये मास्टर नोड, वर्कर नोड 1, इथे वर्कर नोड 2, वर्कर नोड 3. ऑलराईट. तर कुबरनेट्समध्ये मास्टर नोड कॉम्पोनंट असतात, वर्कर नोड कॉम्पोनंट असतात. जे मास्टर नोड कॉम्पोनंट असतात ते मास्टर नोडवरती, नोड इज नथिंग बट वन मशीन दॅट कंटेन्स दी कंट्रोल प्लेन कॉम्पोनंट्स ऑफ कुबरनेट. म्हणजेच मास्टर हा पण एक सर्व्हर आहे, त्याचबरोबर हे मॅनेज करण्यासाठी मल्टिपल वर्कर नोड असतात. ऑलराईट. तर लास्ट सिनारिओ होता आपला कंटेनर 1 मुळे कंटेनर 10 फेल्युअर गेला होता, कारण
याने एंटायर मेमरी डॉकरकडे रिक्वेस्ट केली होती, राईट, डॉकर रनटाइम इंजिनकडे. त्यामुळे हा कंटेनर फेल गेला होता. बट इन कुबरनेट्स, लेट सपोज माझ्याकडे कंटेनर 1, कंटेनर 2, कंटेनर 3, कंटेनर 4 अप टू कंटेनर 10 इथे रनिंग आहेत, या वर्कर नोडवरती रनिंग आहेत. ज्यावेळी कंटेनर 1 रिक्वेस्ट करेल या नोडवरती मला पर्टिक्युलर रिसोर्सेस पाहिजे, राईट, तर ते रिसोर्सेस अवेलेबल असतील तर तो प्रोव्हाइड करेल. बट इन केस याने हाय रिसोर्सेस कन्झम्पशन केलं असेल तर त्यावेळेस जो फेल्युअर कंटेनर आहे तो नेक्स्ट वर्कर नोडला मूव्ह केला जाईल. ऑलराईट, म्हणजे जर या वर्कर नोडकडं मेमरी अवेलेबल नसेल तर तो पास करेल या कंटेनरला अनदर वर्कर नोडमध्ये, राईट. तर हा वर्कर नोड काय करेल, हा कंटेनर 10 स्वतःच्या रिसोर्स शेअर करून रन करेल, राईट. म्हणजे इथे डॉकरमध्ये फक्त सिंगल होस्ट होता आणि सिंगल होस्टवरती तो मल्टिपल कंटेनर रन करत होता. इथे आपल्याकडे हा वर्कर नोड आहे, त्याच्यावरती आपण मल्टिपल कंटेनर रन करतोय. इन केस ऑफ ॲडिशनल रिसोर्स रिक्वेस्ट तो आपण जे फेल्युअर कंटेनर असतील किंवा जे अफेक्टेड कंटेनर असतील ते आपण नेक्स्ट वर्कर नोडवरती मूव्ह करतोय. दॅट इज ओव्हरकम इन कुबरनेट्स. ऑलराईट, म्हणजे काय झालं, आपलं ॲप्लिकेशन अवेलेबिलिटी इथे हाय झाली. सिंगल होस्ट फेल्युअर इथे नाही होणार. इन केस ऑफ कुबरनेट्स जरी हा वर्कर नोड एंटायरली फेल झाला तरी हे संपूर्ण रनिंग कंटेनर्स कुबरनेट्सची अशी कॅपेबिलिटी की हे सगळे इथे मूव्ह करू शकतो किंवा यातले या वर्कर नोडवरती सगळे कंटेनर्स मूव्ह करून तो ॲज इट इज रन करू शकतो. ऑलराईट, तर हे मेजर ॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट वी विल सी ऑटो स्केलिंग. ऑटो स्केलिंगसाठी कुबरनेट्समध्ये फर्स्ट थिंग आहे रेप्लिका. सेकंड इथे आहे HPA. ऑलराईट, रेप्लिका सेट आपण मॅन्युअली, लेट सपोज तुम्हाला माहिती पर्टिक्युलर डेटला ट्रॅफिक इन्क्रीज होणार, राईट, तर तुम्ही मॅन्युअली जाऊन YAML फाईल एडिट करू शकता. YAML फाईल एडिट करू शकता. इट इज डिप्लॉयमेंट YAML फाईल. तर ही डिप्लॉयमेंट YAML फाईल किंवा सर्व्हिस YAML फाईल, HPA फाईल, या सगळ्या YAML फाईल आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत बट अनदर व्हिडिओमध्ये. बेसिक अंडरस्टँड करून घ्या की रेप्लिका सेट एका पर्टिक्युलर YAML फाईल फॉर्मॅटमध्ये असते आणि तिथे आपण मॅन्युअली जेवढे कंटेनर किंवा इन्स्टन्स कंटेनर कुबरनेट्समध्ये पॉड असतात, जेवढे पॉड तुम्हाला पाहिजे असतील तेवढे तुम्ही तिथं मेन्शन करू शकता, राईट. आणि HPA म्हणजे काय, हॉरिझॉन्टल पॉड ऑटो स्केलर. ऑलराईट, हा HPA काय करतो, लेट सपोज आपल्या ॲप्लिकेशनसाठी मल्टिपल इन्स्टन्स रिक्वायर्ड आहेत. तर इनिशियली आपलं ॲप्लिकेशन 1 इन्स्टन्सवरती ट्रॅफिक सर्व करत आहे. ट्रॅफिक रिक्वेस्ट सर्व करत आहे. इन केस ऑफ सडन स्पाइक इट विल चेक HPA कॉन्फिगरेशन. HPA मध्ये जर कॉन्फिगर केलं असेल ज्यावेळेस रिसोर्स कन्झम्पशन सडन स्पाइक, इट विल चेक थ्रेशोल्ड व्हॅल्यू.
लेट सपोज थ्रेशोल्ड व्हॅल्यू काय असेल, 80% असेल, 80% ऑफ CPU मेमरी. माझं एक ॲप्लिकेशन आहे एका कंटेनरमध्ये रनिंग किंवा एका पॉडमध्ये, कुबरनेटच्या टर्मिनॉलॉजी आपण बोलू तर पॉडमध्ये एका ॲप्लिकेशन रनिंग आहे आणि त्याचं कन्झम्पशन 80% ऑलरेडी झालं. तर काय करेल, ती थ्रेशोल्ड व्हॅल्यू मीट झाल्यानंतर हॉरिझॉन्टल पॉड ऑटोस्केलरमध्ये जाऊन कुबरनेट चेक करेल इथे मॅक्झिमम किती इन्स्टन्स आपण त्या ॲप्लिकेशनसाठी रन करू शकतो. तो मग ते ॲप्लिकेशन रन करण्यासाठी अनादर सिमिलर कॉन्फिगरेशनचा एक पॉड क्रिएट करतो. त्यालाच काय बोलतात, ऑटो स्केलिंग. म्हणजे यामध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शनची गरज आहे का? नाही. आपण एक YAML फाईल क्रिएट केली कुबरनेट्समध्ये, त्यामध्ये आपल्या ऑटो स्केलिंगचं, हॉरिझॉन्टल पॉड ऑटो स्केलिंगचं कॉन्फिगरेशन दिले, त्यामध्ये आपण इन्स्टन्स व्हॅल्यू दिली आहे आणि त्याचप्रमाणे ऑटोमॅटिकली थ्रेशोल्ड व्हॅल्यू रीच झाल्यानंतर हॉरिझॉन्टल पॉड ऑटो स्केलिंग ती व्हॅल्यू किंवा ती डिझायर स्टेट मीट करतो. ऑलराईट. So that is again auto scaling. Auto scaling available in Kubernetes, not in Docker. So next is auto healing. ऑटो हिलिंग म्हणजे काय आपण पाहिलं, लेट सपोज माझं ॲप्लिकेशन रनिंग आहे, बट तो कंटेनर जर लेट सपोज कंटेनर 1 स्टॉप्स वर्किंग, तर मला कुबरनेट्समध्ये डॉकरमध्ये काय करावं लागेल, मला त्याच्यामध्ये जाऊन चेक करावे लागेल की कंटेनरचे लॉग्स काय आहेत, त्याचं फेल्युअर काय आहे, की टेम्पररी रिसोर्सेस अवेलेबल नव्हते, राईट. असे मल्टिपल रिझन असतात, ते रिझन पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. पण जर डॉकरमध्ये एखादा कंटेनर डाऊन गेला तर त्याला आपल्याला मॅन्युअली स्टार्ट करावा लागतो. मॅन्युअली रन रिक्वायर्ड. ओके, मग इथं मॅन्युअल इंटरव्हेन्शन लागतं. कुबरनेट्समध्ये सिम्पली फीचर आहे, जर तुमचा पॉड रिस्टार्ट होत असेल किंवा फेल्ड स्टेटमध्ये असेल किंवा क्रॅश लूप बॅक असेल, इमेज नॉट फाउंड असतील, असे खूप सारे रिझन असतात. त्या केसमध्ये KTES प्रोव्हाइड ऑटो रिस्टार्ट, राईट. आपण ऑटो रिस्टार्टचं पूर्ण सायकल दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. पण कुबरनेट्स काय करतं, कोणत्याही मॅन्युअल इंटरव्हेन्शनची वाट पाहत नाही. ऑलराईट. तो स्वतःच बाय डिफॉल्ट ते ॲप्लिकेशन स्टार्ट करण्याचा, रन करण्याचा प्रयत्न करतो. बट ते डॉकरमध्ये अवेलेबल नाही. ऑटो हिलिंग कुबरनेट्समध्ये अवेलेबल आहे. ऑलराईट. नेक्स्ट व्हॉट इट वॉज अलोन. आपण डॉकर एंटरप्राइज किंवा ऑर्गनायझेशनसाठी यूज करू शकतो का? राईट. जर आपल्याला ॲप्लिकेशन कोणत्याही ऑर्गनायझेशन लेवलला यूज करायचं असेल, मल्टिपल युजरसाठी अलाउ करायचं असेल, तर त्यासाठी मल्टिपल थिंग्स रिलेटेड टू दॅट ॲप्लिकेशन आपल्याला कन्सिडर करावं लागेल. लेट सपोज लोड बॅलन्सिंग, ऑटो स्केलिंग, राईट. तर हे अवेलेबल नाही आहे डॉकरमध्ये. एंटरप्राइज डॉकर alone we cannot use. KTES we can use. Along with Docker. ऑलराईट. तर एंटरप्राइज यूजसाठी डॉकर
ॲज अ सिंगल टूल आपण आपल्या ॲप्लिकेशन रन करण्यासाठी यूज करणं हे इट्स नॉट अ गुड प्रॅक्टिस. ऑलराईट. तर Kubernetes is an orchestration tool, and that tool we have to use along with the Docker. So combining Docker and Kubernetes together provide more efficient technique to run our application. All right, along with including all these features whatever we have explained, like auto scaling, auto healing, and so on. All right. तर हा मेजर ॲडव्हान्टेज आहे डॉकर आणि कुबरनेट्सचा. राईट. तर कुबरनेट्स का यूज करतोय आपल्याला ते कळलं आहे. राईट. ऑर्केस्ट्रेशन टूल फक्त तुम्ही डेफिनेशनमध्ये सांगितलं. म्हणजे लेट सपोज तुम्हाला कोणी विचारलं की कुबरनेट्स इज व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स. राईट. इंटरव्ह्यूमध्ये विचारलं लेट सपोज, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आपल्याला कंटेनर ऑर्केस्ट्रेशनसाठी कुबरनेट्स यूज केलं. कंटेनर ऑर्केस्ट्रेशन म्हणजे काय, हे जे आपण 2-3 ॲडव्हान्टेजेस डॉकरचे पाहिले त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण कुबरनेट्स यूज करतो, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं. ऑलराईट. आय होप आय क्लिअर दिस. जर तुम्हाला काही डाऊट असेल यामध्ये तर तुम्ही पिंग करू शकता. आणि मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक हा आहे की त्याचं आर्किटेक्चरमध्ये कंट्रोल प्लेन कंपोनंट, वर्कर नोड कॉम्पोनंट्स, त्यांचे इंटरॅक्शन, हाऊ कॉल गोज फ्रॉम वन कॉम्पोनंट टू अनदर, म्हणजे हे कुबरनेट्सचं आर्किटेक्चर कसं डिझाईन केलं ते सुद्धा आपण इझिली नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. सो फार एवढंच बेसिक अंडरस्टँडिंग या व्हिडिओमध्ये होतं. जर तुम्हाला ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन माहिती असेल तर तुम्ही यामध्ये पिंग करू शकता, आणि एनी रिकमेंडेशन असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. ऑलराईट. So thanks for watching. I will see you in next video. Thank you so much.